राज्यात 1 ते 7 जून दरम्यान पाऊस कुठे होईल? मान्सून केरळमध्ये केव्हा दाखल होईल? सविस्तर अंदाज पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही हा व्हिडिओ किरण वाघमोडे यूट्यूब चॅनल आणि हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेजवर पाहत असाल. नवीन असाल तर पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. गेल्या 7 दिवसातील जर आपण पाऊस पाहिला तर राज्यात विशेष पाऊस झालेला नाही. पूर्ण मे महिन्यातही विशेष पावसाच्या नोंदी नाहीत. गेल्या 7 दिवसात तिकडे सिंधुदुर्गात थोडा पाऊस बरसला. कोकण किनारपट्टीला 1-2 ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आणि काल रात्री उशिरा किंवा पहाटे जे काही सरी आल्या त्यांनी राज्याच्या उत्तर भागांकडे सुद्धा थोडासा पाऊस झाला. विदर्भातही थोडाफार पाऊस झालाय आणि काही दिवसापूर्वी मराठवाड्याच्या दक्षिण भागातही थोडाफार पाऊस झालेला आहे. पाऊस जर पाहिला तुम्ही खूप कमी क्षेत्रावरती आहे आणि यामागचं कारण म्हणजे अल निनो विकसित होतोय. जून महिन्यातही पाऊस कमीच राहणार आहे आणि जसं सांगितलं की मान्सून केरळमध्ये केव्हा पोहोचेल तर साधारणतः 3-4 तारखेच्या आसपासपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. कदाचित तिथून पुढच्या आठवड्यात तो कर्नाटक किनारपट्टीपर्यंत सुद्धा पोहोचेल. पण महाराष्ट्रात मान्सून पोहोचण्यासाठी सध्या तरी मॉडेल जास्त काही चांगला अंदाज देत नाहीयेत. महाराष्ट्र किंवा तिथून वरच्या भागात मान्सूनला पोहोचायला उशीर होऊ शकतो. आत्ता जर आपण पाहिलं तर पश्चिमी आवर्त आलेला आहे. त्याची ट्रफ इकडे नाशिकपर्यंत किंवा इकडे अहिल्यानगर, पुण्याच्या आसपासपर्यंत खाली आलेली आहे आणि याच मुळे अस्थिरता वाढलेली आहे. मेघगर्जनेसह पावसाचे ढग हे राज्यात पाहायला मिळत आहेत. व्याप्ती जरी नसली तरी ज्या ठिकाणी ही ढग निर्मिती होते त्या भागांमध्ये गारपीट पाहायला मिळत आहे. आज राज्यात गारा पडलेल्या आहेत. तुमच्याकडे जर वातावरण पावसाचं झालं असेल किंवा गारा पडल्या असतील तर नक्कीच कमेंट करून कळवा. आणि जसं सांगितलं की राज्यात मान्सूनसाठी अजूनही खूप अवकाश आहे. त्यामुळे पेरणीची घाई न केलेलीच बरी. सध्या जर आपण पाहिलं सॅटेलाईट इमेजमध्ये नाशिकचे पूर्वेकडील भाग आहेत. मालेगाव, नांदगाव, चांदवड या ठिकाणी पावसाचे ढग आहेत आणि त्याला लागून असलेले चाळीसगावच्या आसपास पावसाचे ढग हे काही वेळापूर्वी होते. त्यानंतर इकडे बारामतीकडे सुद्धा पाऊस गारपीट झाल्याचं कळतंय. सातारच्या पूर्वेकडील भागात मग मान असेल, कोरेगावचा काही भाग आहे, खटाव असेल, त्या ठिकाणी पावसाचे ढग आहेत. त्यानंतर सांगलीत साधारणतः खानापूर, तासगावच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग हे काही प्रमाणात दिसते. काही वेळापूर्वी धाराशिवच्या उत्तर भागांकडे म्हणजे इकडे वाशी, भूम, कळंब या भागाकडे पाऊस होता. त्याला लागून असलेला जो पाटोद्याचा भाग आहे किंवा बीडचे जे काही इतर भाग आहेत त्याही ठिकाणी पावसाचे ढग होते. अहिल्यानगरमध्ये राहुरीच्या आसपासही पाऊस झाल्याचं कळतंय, की त्या ठिकाणी सुद्धा गारा पडल्या असतील. जालन्याच्या काही ठिकाणी पावसाचे ढग आहेत. त्यानंतर परभणी, हिंगोलीकडे दुपारीच पाऊस झालेला आहे. त्यानंतर यवतमाळ, चंद्रपूरचा भाग आहे. नागपूर बऱ्यापैकी भागांमध्ये पाऊस चालू आहे. हा पाऊस भंडारा, गोंदिया, गडचिरोलीकडे सुद्धा पाहायला मिळणार आहे. लातूर, नांदेडच्या दक्षिण भागात पाऊस आहे. पण आत्ता जी काही ढग आहे बीडच्या आसपासचा त्याची जी काही ताकद आहे ती हळू कमी होऊ लागलेली आहे. आणि जे ढगांची वाटचाल आहे हे ढग दक्षिण पूर्वेकडे जात आहेत. म्हणजे इकडे जसं सांगतात छत्रपती संभाजीनगरची सुद्धा उत्तरेकडील भाग आहेत. काही वेळापूर्वी सॅटेलाईट इमेज काही वेळापूर्वी आता कन्नडच्या आसपास किंवा वैजापूरच्या काही भागांमध्ये सुद्धा चांगला पाऊस झाल्याचं कळतंय आणि हे दक्षिण पूर्वेकडे अशाच प्रकारे छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात पाऊस होईल. इकडे जळगावकडे थोड्याशा ठिकाणी पाऊस होईल. सोलापूर, साताराच्या सीमावर्ती भाग आणि सांगलीचा सीमावर्ती भाग याही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर धाराशिव, बीडचे काही भाग, लातूर, नांदेडचे एक दुसरे भाग, जालना, परभणीच्या एक दुसऱ्या भागांमध्ये पाऊस होईल. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्या बऱ्यापैकी भागांमध्ये, यवतमाळच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता ही पाहायला मिळेल. कोकणात रात्री उशिरा किंवा पहाटे 1-2 ठिकाणी झाल्या तर सरी होतील. मोठ्या क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता सध्या नाही. आता या आठवड्यातील जर आपण अंदाज पाहिला तर साधारणतः उद्या म्हणजे 1 तारखेला सुद्धा जी काही पावसाची शक्यता आहे, ते धुळे, नाशिक पूर्व भाग, अहिल्यानगर पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगलीचे पूर्वेकडील भाग असेल मध्यापासून ते सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, तसेच जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो काही पूर्वेकडील भाग आहे, याही ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी मेघगर्जना, पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता राहील. कारण पश्चिमी वाऱ्याची ट्रफ साधारणतः 3 ते 4 तारखेपर्यंत पाहायला मिळेल. त्यामुळे 3 ते 4 तारखेपर्यंत राज्यात पावसासाठी जिथे वातावरण अनुकूल होईल त्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता सुद्धा ही राहील. आणि आजपासून जो पाऊस पडतोय राज्यात त्याला आपण मान्सूनचा पाऊसात म्हणजे मोजलं जर गेलं तर तो मान्सूनचा पाऊस मोजला जातो. अ, क आज सकाळपर्यंत जो झाला तो मान्सून पूर्व होता आणि इथून पुढे जो पाऊस आहे आजपासून तो मान्सूनचा पाऊस म्हणून मोजला जातोय. बाकी याच दरम्यान उद्या म्हणजे 1 तारखेला कोकणातही एक दुसऱ्या ठिकाणी थोड्याफार सरी बरसतील. जास्त मोठ्या क्षेत्रावरती पावसाचा अंदाज कोकणात नाही. आणि मध्य महाराष्ट्राचे हे काही मध्यापासून पश्चिमेकडे भाग आहेत. सध्या तरी विशेष शक्यता बनत नाही. पश्चिमेकडचे वेगवान वारे वाहत आहेत. त्यामुळे वातावरण 1 तारखेला या ठिकाणी पावसाचं बनणार नाही किंवा स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच थोडी शक्यता राहील. आणि या आठवड्यात जी काही ढगांची वाटचाल आहे अशा प्रकारे दक्षिण पूर्वेकडे सुरुवातीच्या बराच काळ राहील. त्यानंतर आठवड्याच्या शेवटी
राज्याच्या दक्षिण भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे ढग वाढतील आणि मग त्या ठिकाणी थोडासा पाऊस त्यानंतर वाढण्याचा अंदाज आहे. मग सध्या जर आपण पाहिलं 1 तारखेनंतर 2 तारखेचा अंदाज जर घेतला, तर 2 तारखेला सुद्धा जी काही शक्यता आहे, ती इकडे मध्यापासून पूर्वेकडे आता नाशिक, धुळे, अहिल्यानगरचे बरेचसे भाग असतील, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा एक दिवसात पूर्वेकडील भाग आला तर आला. नंतर इकडे कर्नाटकचे उत्तर भाग, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भाचे काही भाग, मेघगर्जना आणि पाऊस होण्याची शक्यता राहील. हाही पाऊस सार्वत्रिक नाही. काही ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी थोडा गारा पण पडतील. याच दरम्यान पूर्व विदर्भ आणि कोकणात एक दुसऱ्या ठिकाणी पावसासाठी थोडंसं वातावरण अनुकूल जाईल. मध्य महाराष्ट्रात नेहमीप्रमाणे जर का एखादा स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस होऊ शकतो. सध्या जास्त शक्यता मॉडेलनुसार दिसत नाही. दररोज काय बदल झाला तर आपण अंदाज देतच राहू. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या YouTube चॅनलवरती त्याचे अपडेट्स मिळत राहतील. अ, तिथून पुढे 3 तारखेला जर पाहिलं तर पाऊस काही ठिकाणी राहीलच, पण थोडीशी व्याप्ती, तीव्रता अजून कमी होईल. थोडासा उत्तर महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागाकडे पावसाचे सरी बरसतील. कोकणात एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचे सरी बरसतील आणि राज्याच्या इतर ठिकाणी स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष राहू द्या 3 तारखेला. 3 नंतर 4 तारखेला पुन्हा एकदा पाऊस वाढण्याचा अंदाज दिसतोय. पण अजूनही व्याप्ती या आठवड्यात ही जो पाऊस असेल, पश्चिम महाराष्ट्रात जेवढा पडतो, कोकणात जेवढा पडायला पाहिजे या काळात, त्याच्या तुलनेत कमीच पाऊस राहील. मराठवाडा, विदर्भातही जेवढा पडतो त्याच्या तुलनेत पाऊसमान कमी राहील. 4 तारखेला जर आपण पाहिलं तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. कोकणातही काही ठिकाणी पावसाचे वातावरण 4 तारखेला बनेल, पण व्याप्ती अजूनही सार्वत्रिक नाही. 5 तारखेला अ, मध्य महाराष्ट्राचे पूर्वेकडील भाग, मराठवाडा, विदर्भ पावसाचं वातावरण राहील. कोकणात पावसाचं वातावरण हे राहील, पण व्याप्ती तरीही नाहीच. 6 तारखेला थोडासा जोर वाढण्याची शक्यता मराठवाड्याचे दक्षिण भाग, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, दक्षिण कोकणात 6 तारखेला पावसाचा जोर वाढताना दिसतोय. राज्याच्या इतर ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता 6 तारखेला राहील आणि 7 तारखेला सुद्धा राज्याच्या दक्षिण भागाकडेच पावसाचा जोर हा पाहायला मिळू शकतो. उत्तरेकडे पाऊस असेल, पण व्याप्ती कमी राहील. जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले, हे जे काही ताजा अंदाज सांगितला त्यामध्ये बदल होतीलच. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, भंडारा, गोंदिया या ठिकाणी गारपिटीचा इशारा 1 तारखेला आहे. तर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, अहिल्यानगर, जळगाव, नंदुरबार, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई मेघगर्जनेसह पावसाचा इशारा आहे येलो. त्यानंतर येलो अलर्ट, त्यानंतर लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. 2 तारखेला जर पाहिलं तर नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. तर हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. त्यानंतर 3 तारखेचे इशारे पाहिले तर 3 तारखेला वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, त्यानंतर नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा घाटमाता, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. तर मुंबई, कोल्हापूर, सातारा पूर्व, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना, जळगाव हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. आणि 4 तारखेला चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड आणि रत्नागिरी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, ठाणे, मुंबई हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फेसबुक पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा.